बघा ना, किती सुंदर ताजे आवळे आहेत. आज आपण बनवणार आहोत अगदी घरगुती, रसरशीत आणि मस्त असा चमचमीत आवळ्याचा मुरंबा. बनवायला अगदी सोपा आणि खायला इतका स्वादिष्ट की एकदा चाखलात की पुन्हा पुन्हा बनवाल. बघा किती रसरशीत असा गुलाबजामसारखा आपला हा मुरंबा तयार झालेला आहे आणि त्याचा कलरसुद्धा बघू शकता किती छान असा आलेला आहे. तर चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी आवळे चांगले धुवून घ्या. माती, धूळ काहीच त्याच्यावरती राहिलं नाही पाहिजे. आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण हाच पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो. कारण आवळे जर नीट धुतले नाहीत तर त्याचा मुरंबा जास्त दिवस टिकत नाही, लवकर खराब होतो. म्हणून काळजीपूर्वक सर्व आवळे धुवून घ्यायचे. ताज्या आवळ्याचा रंग किती छान असा हिरवा दिसतोय, एकदम ताजेपणा झळकतंय. आता धुतलेले आवळे आपण स्वच्छ रुमालाने पुसून घेऊया, म्हणजे पाणी राहणार नाही आणि मुरंबा जास्त दिवस टिकेल. बघा आवळे छान असे चकचकीत झालेले आहेत, मस्त असे पुसून घेतले आहेत. आता मुरब्बा बनवायला तयार आहे. आवळे जर नीट पुसले नाहीत तर मुरब्ब्यात ओल राहते, म्हणून हा टप्पा चुकवायचा नाही. ही चाळणी बघा, ही चाळणी सर्वांच्याच घरात असते. जर नसेल तर तुम्ही ढोकळ्याचा जो स्टीमर असतो त्यामध्ये वाफवून घेतले तरी सुद्धा चालेल. आता या छिद्रांच्या चाळणीमध्ये आपल्याला त्यावरती आवळे ठेवून वाफवून घ्यायचे आहे, म्हणजे अगदी मऊसर असे आवळे आपले होतील. पाण्यात उकळण्याऐवजी चाळणीवर वाफवलं की आवळ्याचं सगळं पौष्टिकत्व टिकून राहतं. आता सर्व आवळे मी एक एक करून चाळणीवरती ठेवते. सर्व आवळे त्यावरती ठेवून ताट झाकण ठेवायचं वरती आणि सर्व आवळे आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहे. गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे, अगदी लो नको किंवा एकदम हाय नको. मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे आवळे 5 ते 10 मिनिटे वाफवून घ्यायचे आहे. आवळे आपले मस्त असे 5 ते 10 मिनिटांपर्यंत मी ठेवलेले होते. बघा थोडेसे चीर पडलेले दिसले की समजायचं परफेक्ट आवळे झालेले आहेत. जास्त वाफ जर दिली तर ते फाटतात, त्यामुळं लक्षात ठेवायचं. अगदी जास्तही आपल्याला त्याला वाफ द्यायची नाही. जास्त वाफ दिली तर आवळे पूर्ण फाटतात, मऊ होतात. अगदी थोडी वाफ दिली की बाहेरून मऊ आणि आतून घट्ट असे आवळे होतात, अगदी परफेक्ट होतात. हलकेसे चीर पडलेले दिसले की मुरंब्यासाठी एकदम आपले आवळे तयार झालेले असतात. तुम्हाला मी आवळ्याचा टेक्स्चर दाखवते. बघा किती छान असा आवळा आपला स्टीम झालेला आहे. अगदी आपल्याला जसा हवा आहे तसा एकदम परफेक्ट असा आपला आवळा तयार झालेला आहे. आता यानंतरची प्रोसेस तुम्हाला मी दाखवते. सर्व आवळे वाफवले की त्यानंतर आपल्याला थंड करून घ्यायचे आणि ह्या पद्धतीने फोकच्या सहाय्याने त्याला टोचे मारून घ्यायचे, म्हणजे गुळाचा रस आतपर्यंत मुरेल. गुळ किंवा तुम्ही साखर वापरली तरी सुद्धा चालेल. बघा अशा छोट्या छोट्या टोचांनी मुरंबा जास्त रसरशीत आणि चविष्ट होतो. आता आपण गुळ घातलेला आहे, तर मी इथे अर्धा किलो आवळे घेतलेले होते, तर गुळाचं प्रमाण मी कमीच घेतलेलं आहे, कारण मला जास्त गोड आवडत नाही. तुम्हाला जसं गोड आवडतं तसं प्रमाण तुम्ही ठेवा, पण मला हलकीशी चव लागली तरी पुरेसं वाटतं. सुरुवातीला गुळ थोडा कमीच वाटतोय, पण काळजी करू नका. तो वितळला की त्याचं पाणी आणि हलकासा पाक तयार होतो. त्यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आणि मीडियम फ्लेमवरती आवळे आपल्याला गुळाच्या पाकामध्ये शिजवून घ्यायचे. बघा इथे छान असा पाक किंवा रस तयार झालेला, त्यामध्ये आवळे मुरायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. तर हीच ती वेळ असते मुरंब्याची खरी चव तयार होण्याची. ना फार घट्ट ना फार पातळ, अगदी मध्यम पाक हवा आहे आपल्याला. परत झाकण ठेवलेलं होतं मी, तुम्ही बघू शकता. बघा इथे आपले आवळे छान असे पाकामध्ये तयार झालेले आहेत. आता गॅस बंद करते मी. गॅस बंद केल्यानंतर सुद्धा हलके हलके असे बुडबुडे येत आहेत, कारण गूळ अजून सुद्धा गरम असतो आणि त्याचं तापमान थोडा वेळ टिकून राहतं. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे, घाबरायचं नाही. थोडं थोडं थंड झालं की बुडबुडे आपोआपच थांबतात. आता आवळे व्यवस्थित शिजलेत की नाही हे कसं ओळखायचं? अगदी सोपं आहे. चमच्याने हलके दाबले की ते मऊसर वाटले पाहिजेत, पण पूर्ण फाटायला नको.
वाफवून आणि शिजवून झाल्यावर आवळ्याचा मूळ हिरवा रंग हलका पारदर्शक सोनेरी किंवा हलकासा तपकिरी सोनसळी रंग दिसतो. गुळात मुरल्यावर तो रंग थोडासा तांबूस सोनसळी होतो. म्हणजेच गुळ आणि आवळा एकमेकात मुरले की ह्या पद्धतीने कलर येतो, म्हणजे आपला मुरंबा तयार झालेला आहे असं समजायचं. जर अजूनही फिक्का हिरवा दिसला तुम्हाला कलर, तर अजून थोडासा आवळा आपल्याला शिजवायची गरज आहे. पण खूप गडद तपकिरी झाला तर समजायचं की गॅस थोडा जास्त वेळ ठेवला गेलेला आहे. तर त्या अगोदर आपल्याला हा गॅस बंद करायचा, म्हणजे असा आपल्याला कलर येतो. खूप छान असं टेक्स्चर आणि कलर दिसत आहे, बघू शकता. मुरंबा मी काल रात्री बनवला होता आणि आज सकाळी बघा किती छान असा झालेला आहे. अगदी गुलाबजामसारखा रसरशीत, पारदर्शक आणि चमचमीत दिसतोय. गुळ पूर्ण मुरला आहे आणि आवळे एकदम मऊसर झालेले आहे. अगदी परफेक्ट मुरंबा झाला म्हणायचा. तर तुम्ही असा करून बघा, एकदा चाखलात की नक्की सगळ्यांना आवडेल. तर हा होता आपला घरगुती पद्धतीने अगदी सोप्पा आवळ्याचा मुरंबा. चवदार आणि आरोग्यदायी दोन्हीही. आवळा म्हणजे नैसर्गिक व्हिटॅमिन सीचा खजिना. तो रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. केस आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही असा करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला आहे ते. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच घरगुती रेसिपीसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.